थांबा थांबा, हा उपवासाचा आलू पराठा पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. बाहेरून खमंग, आतून मऊ आणि खायला तर इतका टेस्टी की उपवास नसतानाही खावंसं वाटेल. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता आपण आता उपवासाचा मस्तपैकी असा आलू पराठा बनवायला सुरुवात करूया. इकडे मी आधीच एक बटाटा असा किसून घेतलेला आहे. आपण आता दुसरा बटाटा आहे तो असा किसून घ्यायचा आहे. इकडे मी 2 बटाट्यांचा वापर केलेला आहे. उकडलेला आपला बटाटा आहे तो मस्तपैकी असं किसून झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं असं मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. इकडे मी 4 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर 1 कप भाजणी पीठ असतं उपवासाचं, ते घेतलेलं आहे मी, ते घालायचं आहे. चवीनुसार मीठ आहे, ते घालायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ किंवा राजगिऱ्याच्या पिठाचा पण वापर करू शकता. आपण आता हे सगळं साहित्य आहे त्याचं हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये 4 चमचेच फक्त पाणी घालायचं आहे. इकडे मी मोजून अगदी 4 चमचे पाणी घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. परत असं मिक्स करून घ्यायचं आहे व चांगलं असं मळून घ्यायचं आहे. मिश्रणाचा आपल्याला इकडे डो तयार करायचा आहे. बघू शकता मिश्रणाचा आपण इकडे डो तयार करून झालेला आहे. असं झालं पाहिजे. आपण आता ह्याचे मस्तपैकी असे पराठे तयार करणार आहोत. असं प्लॅटफॉर्मवरती प्लास्टिक आहे ते घालायचं आहे तुकडा. त्यानंतर या प्लास्टिकवरती आपण आता थोडंसं तेल आहे ते लावायचं आहे, जेणेकरून जे आपलं पीठ आहे ते चिकटणार नाही. व मिश्रणाचा असा एक गोळा करून घ्यायचा आहे व आपण आता हा लाटून घेणार आहोत. आपण आता ह्याचे पराठे तयार करायचे आहेत. बघू शकता असं लाटून घ्यायचं आहे. आपलं लाटून बघू शकता तुम्ही झालेला आहे. आपण आता हा पराठा आहे तो मस्तपैकी असा शेकून घ्यायचा आहे. त्यासाठी इकडे मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता. तव्यावरती थोडंसं असं तेल आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. व आपण आता हा आलू पराठा आहे उपवासाचा तो या तव्यावरती शेकवून घेणार आहोत. चारी बाजूने असं थोडंसं तेल आहे ते सोडायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा पराठा आहे तो शेकून घ्यायचा आहे. आपण आता दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहोत. हा पराठा तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी असते त्याच्याबरोबर पण खाऊ शकता, जी उपवासाची चटणी असते त्याच्याबरोबर. आणि असंच खायचं म्हटलं तर तुम्ही हा टॅमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता. आणि मस्तपैकी आपला उपवासाचा आलू पराठा तयार झालेला आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.